दिवजोत्सवात, धालोत्सवात, देवाच्या वर्धापन दिनाला, आता बायका बसल्या आहेत, देवाच्या वर्धापन दिनाला गावातल्या सगळ्या बायका, मी एक उदाहरण देतो, मी सगळीकडे जातो म्हणून सांगतो, आदोळ्या घेऊन येतात भाजी चिरायला, बरोबर? होय म्हणा बायकाने लगेच, बरोबर येता तुम्ही, तुमची आदोळी घेऊन तुम्ही येतात, त्या दिवशी तुम्ही सुट्टी काढता, धावपळ करून येतात, लगबगीनं येतात, स्वच्छ शुद्ध होऊन येतात आणि भाजी चिरायला तुम्ही येऊन बसतात, बरोबर? नंतर पुढे काय महाप्रसाद व्हायचा, बरोबर? भाजी चिरायला बसतात आणि भाजी चिरायला सुरुवात केल्या बरोबर तुम्ही काय करता, लगेच देवीचं नाव सुरू करता की नाही? खरं बोला. भाजी चिरायला बसल्या का बायकाच्या तोंडात एक गप्पा गोष्टींचा जो सपाटा असतो आणि नको नको त्या गोष्टी चिरीत चिरीत भाजी ते तसे आणि हे तसे आणि तो, मी हसत नाही कोणाला, या सगळ्या बायका काय आमच्या आहेत सगळ्या, त्या म्हणजे आपला समाज आहे सगळा, वाईट नाही, आम्हालाही कुठेतरी बदलायचं आहे, हे आम्ही बदलूया, आम्ही देवाचं नाव घेऊन ते करूया. सहसा तुम्हाला हे कोणी सांगत नाही, कोणी आज तुम्ही भक्ती करा म्हणून सांगणारा अपवाद जो सेवक आहे, ज्याला देशाबद्दल, तुमच्याबद्दल, धर्माबद्दल प्रेम आहे, तो तुम्हाला सांगणार. साधी सत्यनारायणाची पूजा तुम्ही करताना गंमत बघा, सत्यनारायणाची पूजा करताना नामावळी ज्यावेळी चालू असते त्यावेळी तुम्ही तुळशी घालता. कशा घालता तुम्ही तुळशी, सांगा मला? तुळशी तुम्ही घालता, कशा घालता, काय म्हणून घालता? तो तुळशी घाल म्हणता म्हणून तुम्ही घालता, बरोबर? होय की नाही, सांगा ना? केवढी सत्यनारायण पूजा, किती वर्षा, कोण म्हणता 50 वर्षा झाली संस्थेची, कोण 100 वर्षा, सुधारणा काही नाही. कथा तर तुम्हाला सगळी माहीत आहे सत्यनारायणाची, ती कथा इथं संपली, गुडगुड 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 गुड. अरे हीच संधी आहे, त्याला काहीतरी धर्माला लावा, त्याला सत्य सांगा, त्याला काहीतरी चांगला बोध करा, त्याला कसं वागायचं ते सांगा, त्याची बायको बसली आहे, त्याचे नातेवाईक आले, त्याचे सगळे सोयरे आले, त्याला थोडी उपासनेचा मार्ग दाखवा, हीच कथा आहे ना. कथा इथंच संधी आहे. बरं, ते तुळशी घालताना जर तुम्ही तोंडानं म्हटलं ओम नमो नारायणाय, तुम्ही म्हणा ना ओम, अरे तो म्हणून एक 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, काय तुमची भक्ती त्यातून वाढेल. मोन्याने घातली तर काय उपयोग नाही. तो म्हणतो आपण घालतो, मोना नाही, मोना नको, आम्हाला वाचा दिली देवानं. आता जे मोने आहेत त्याला तुम्ही काय करू शकत नाही. आताच्या काळात येतात अशी मुलं, कितीतरी जन्माला येतात, आई वडिलांचे भोग आहेत, आंधळे, मुके, बहिरे, काय परिस्थिती असते त्यांची बघा. आम्हाला बोलता येतं ना, घ्या नाम, मुखानं नाम घ्या, म्हणून हे नाम सगळ्यात महत्वाचं आहे. कलियुगात याची खूप गरज आहे. पुढचा जप करूया, म्हणा कृष्णाय वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय, प्रणतः क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः. नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो